श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, आज आपण तंत्रक्रियेतील एका भयंकर प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण जाणता, आपल्या या भक्तिशक्ती यूट्यूब चॅनलवर मी विविध प्रकारचे व्रत वैकल्य तसेच साधने संबंधित वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतो आणि अशा पुढे येणाऱ्या अनेक भावी व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावर तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. भक्तो, आपण कधी ऐकलंच असेल की चेडा त्यानंतर प्रेतात्मा या अशा गोष्टी उठवल्या जातात, त्यांचा त्रास नाहीतर करणी केली जाते. तर आज मी चेडा या विषयावरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही कधी ऐकले आहे का की चेडा हा विकत घेतला जातो किंवा कोणाला जरी चेडा हवा असेल तर तो काही कारणास्तव मिळतो वगैरे. काही लोकांना वाटतं की चेडा म्हणजे हा काहीतरी भूताचा प्रकार आहे किंवा पैसे कमवण्यासाठी कोणत्या प्रकारचे कष्ट न करता जर आपल्याला धनसंपत्ती पैसा अडका मिळवायचा असेल तर अशा वेळेला चेडा आणि त्याच्या शक्तींचा वापर केला जातो इत्यादी वगैरे. तर हे खरं आहे की निव्वळ अंधश्रद्धा आहे किंवा मग यामागे काही वेगळं कारण आहे का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माहितीमध्ये देणार आहे. बघतो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की चेडा म्हणजे नेमकं काय? कधी कोणी चेडा हा विकत घेतला आहे का? तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो की चेडा हा कधी विकत घेतला जात नाही. बहुधा अशा गोष्टी या गुप्तपणे केल्या जातात. त्यामुळे तुमची जर उत्सुकता असेल तरी देखील अशा गोष्टींच्या मागे तुम्ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपलं आयुष्य आणि आपला मानवी जन्म हा अत्यंत मौल्यवान आहे आणि आपला जन्म याच कारणासाठी झाला आहे की आपल्याला आपल्या या मानवी जीवनामध्ये साधनेच्या क्षेत्रात यायचे आहे आणि कष्ट व परिश्रम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे आहे. तर या अशा ज्या अनैसर्गिक शक्ती आहे यांच्या मागे जाऊन आपले स्वतःचे आयुष्य, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे आयुष्य आणि आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचे आयुष्य तुम्ही धोक्यात घालवू नका बघतो. आणि म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर जणांनी ऐकलंही असेल तर काही जणांना ही कल्पनाही नसेल की चेडा हा पैसे खेचून आणतो का? तर हे खोटं आहे बघतो. चेडा ही संरक्षण देवता आहे जी संकटापासून रक्षण करण्यासाठी वापरली जाते. भरभरासाठी थोडाफार मदत हा चेडा करू शकतो, पण तुम्हाला जर कायमचा पैसा खेचून आणायचा असेल किंवा कोणतेही कष्ट न करता फक्त देहहरी आणि पलंगावरी या पद्धतीने जर तुम्हाला फक्त यश मिळवायचे असेल आणि त्यामागे काहीही कष्ट करायचे नसतील तर अशा कुठल्याही प्रकारची मदत चेडा करत नाही. आता बघतो, चेडा या बाबतीत मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काय आहे या संदर्भात मार्गदर्शन करतो. नीट लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे बघतो. चेडा ही अत्यंत अद्भुत शक्ती असलेलं एक तत्व आहे, पण त्यात मूळ गादीचा आणि बाहेरचा असे दोन प्रकार असतात. आता मूळ गादी म्हणजे जर तुमच्या ज्या कोणत्या मूळ पुरुषाने किंवा कुळ पुरुषाने तुमच्या कुळाची रचना केलेली आहे, त्याने ज्या कोणत्या देवीची साधना करून त्याला जिथे जागा म्हणजे गादी दिली ती तुमची मूळ गादी. तिथूनच तुमच्या कुळाचा उगम झाला आणि पुढे तुमचा आकार बांधला गेला. आता आकार म्हणजे काय? तर तुमच्या कुळदेवता, तुमची ग्रामदेवता, तुमच्या गृहदेवता, वाडी देवता, पित्र, कलमदारी या सर्वांचा एकत्रित संच म्हणजे आकार. तुमच्या या आकारात चेडा असणे गरजेचे आहे आणि जर तो असला तर तो तुमच्यासाठी राजी हवा आणि जर तो तुमच्याकडे होकारार्थी म्हणजे राजी असेल तरच तो तुमच्याकडे चालेल. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्याकडे दिसेल. त्याची ताकद अत्यंत अफाट, अचाट आणि अद्भुत असते आणि तो कुणालाही जुमानत नाही. आता दुसऱ्या प्रकारचा चेडा म्हणजे बाहेरून आणलेला चेडा. बाहेरून आणलेला चेडा म्हणजे जो तुमच्या आकारातील नाही, परंतु तुम्हाला हवा म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला दिलेला असतो, जो तुम्हाला आवश्यक अशा कामांसाठी तितक्याच मंत्रांचे संस्कार करून अभिमंत्रित करून दिलेला आहे आणि त्याला मुदतीवर तुमच्याकडे सोपवलं आहे. परंतु ही बाहेरची कलमं तुमच्या मूळ मालकीला न आवडणारी असतात. म्हणजे तुमच्या कुळदेवतेला, पितरांना, रामदेवतेला ही आवडत नाही. उदाहरणार्थ पटवून सांगायचे झाले तर जर समजा तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही घरात राहायला आल तर ते तुमच्या आईवडिलांना, बहीण भावाला आवडत नसतं, पण ते तसं बोलवून दाखवत नाहीत आणि तुमच्याकडे बघून शांत राहतात. अगदी तसंच काहीसं तुमच्या मूळ मालकीला आणि आकाराला हे बाहेरून आणलेलं शक्तीचं तत्व पटत नसतं. म्हणून देणारा तिसरा व्यक्ती तुमचा आकार बंद करतो
त्या सर्व कुळदेवतेंना, ग्रामदेवतेंना, पितरांना आणि इतर सर्व देवतांना बंधन करतो आणि त्याच्यानंतरच ते बाहेरचे शक्तितत्व तुमच्याकडे देतो. म्हणून देताना सांगण्यात येते की तुम्ही आता याला सोडून इतर कुणाचीही पूजा करू नका. तर हे दुसऱ्या प्रकारचं चेडा तत्व आहे बघतो. मुळात चेडा देताना तुम्हाला मुदतीवर दिला असल्याने मुदत संपली तर तो ज्याने दिला आहे त्याला परत करावा लागतो. घेणारा तिसरा व्यक्ती तो परत तर घेतो, पण देताना तुमचा बंद केलेला आकार तुम्हाला पुन्हा सुरू करून देत नाही. असं करण्याचं कारण तुमचा आकार त्याच्या बोलात बंद झालेला असतो. स्वतःचा बोल जरी तो कापू शकत नसला तरी तो बोल परत घेऊन तुमचा आकार पुन्हा सुरू करून तो देऊ शकतो. पण तो तसं करत नाही, कारण त्याला हे माहिती असतं की बोल मागे घेऊन तुमची कुळदेवतेची शक्ती म्हणजे तुमचा आकार सुरू केला तर तुमचा आकार तुम्हाला सांभाळून घेईल आणि नेमकं त्याला हेच नको असतं. तो आकार सुरू करून तुम्हाला देत नाही व चेहराही निघून गेलेला असतो. म्हणून मग तुम्ही सगळीकडून अडकता आणि अशा परिस्थितीत त्याने मुदतीत असताना तुम्हाला जे काही मिळवून दिलेलं असतं आणि तुमचं याआधी स्वतःचं जे काही होतं ते सर्व एका वर्षाच्या नष्ट होतं. मुदतीच्या काळात सर्व आयतं भेटल्याने माणसाला बसून खाण्याची सवय लागलेली असते. म्हणून तो पुन्हा एकदा आणण्याचा विचार केला जातो व पुन्हा आणलाही जातो आणि तुम्हाला मुदत वाढवून दिली जाते. परंतु शेवटी किती जरी केले तरी अशी बाहेरून आणलेली शक्ती एखाद्या एजन्सीसारखे काम करते. त्यांना त्यांचं खाणं पिणं दिलं तरच ती काम करतात, नाहीतर तुमच्यावर उलटणार इतका की आपला त्यात जीव देखील जाऊ शकतो. आता यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कुठे होतो? काही वेळेस त्याचा मानपान करणे माणसाला जमत नाही किंवा काही कारणास्तव माणसाला त्याचा मानपान करता येत नाही आणि मग त्याचे फटके तुम्हाला देखील पडू लागतात. मग अशा वेळी जर तो परत करायचा विचार तुम्ही केला किंवा समजा ज्याने तो दिला आहे तो जर परत घेण्याआधी मरण पावला, कारण मनुष्य असल्याने मृत्यू हा अटळ आहे, तर मग तो तुम्ही कोणाला परत करणार? मग त्यानंतर होणाऱ्या त्रासातून तुम्हाला कोण सोडवणार याचा कोणी विचार करत नाही बघतो. आजच्या सुखासाठी तुम्ही संपूर्ण भविष्य धोक्यात घालता. काही जण तर 3 पिढ्या 5 पिढ्या अशा पद्धतीत घेतात, पण त्यांना एवढं कळलं पाहिजे की 3 पिढी 5 पिढी नंतर ना ते स्वतः जिवंत राहणार आहे ना देणारा जिवंत राहणार आहे. मग येणाऱ्या पिढीला जो त्रास होतो त्या त्रासात येणाऱ्या पिढ्या बर्बाद होऊन जातात. परंतु हव्यास आणि स्वार्थ माणसाचा घात करतात. आता चेडा घेतला पण तो काम करत नाही. असं काही जे आपले जे संशोधक आहे, ज्या व्यक्ती बरीच धार्मिक असतात, ज्यांना अशा गोष्टींत रस असतो, त्यांना देखील कधी कधी असा प्रश्न पडतो की हा चेडा घेतला आहे पण तो काम का करत नाही? तर पहा बघतो, आता मुळात तुम्हाला दिलेली वस्तू ही चेडाच आहे याची गॅरंटी कोण घेणार? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घरच्यांनी जर तुम्हाला कांदे आणायला सांगितले तर तुम्ही कांदे आणता की बटाटे आणता? कांदेच आणता ना, कारण तुम्हाला कांद्याचा रंग, रूप, आकार हे सर्व माहिती आहे आणि म्हणून तुम्ही ते कांदे आणता आणि बटाटा आणि कांदा यातील फरक तुम्ही सांगू शकता. पण तुम्हाला कोणत्या गोष्टीची कल्पना आहे की त्या चेड्याची शहानिशा तुम्ही करू शकाल? चेडा कसा असतो हे माहीत नसल्याने समोरच्याने जे दिले तेच तुम्ही घेऊन येणार आणि यातच आपली फसवणूक होते. पैसे घेऊन समोरचा एखादी वस्तू चेडा म्हणून तुम्हाला देणार आणि मग ती कशी काम करणार? कारण त्यात काहीच नाही. काही व्यक्ती स्मशानातील एखादी भूत प्रेतात्मा एखाद्या वस्तूत बंद करू चेडा म्हणूनही तुम्हाला देऊ शकतात आणि हे असे भूत प्रेतात्मा कोणतीही शक्ती फेकून देऊ शकते. म्हणून काही महिने काम केल्याच्या नंतर या शक्ती काम करणे बंद करतात आणि मग लोकांना वाटतं आधी तर हा चेडा काम करत होता आणि आता करत नाही. परंतु तुम्हाला चेडा न देता फसवणूक केलेली असते बघतो. तर ही सर्व अशी गणितं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाहेरून चेडा, त्यानंतर वाडीचे भूत, तितर, चेटूक, बांगी अशी कोणतीही वस्तू कधीही आणू नका. क्षणिक सुखासाठी भविष्यात फार मोठे नुकसान तुम्ही करून घेत आहात आणि हे नुकसान फक्त तुमची मालमत्ता, तुमच्या आयुष्याचं, तुमच्या संपत्तीचं नसून तुमच्या जीवाचं असतं. तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या यात बर्बाद होऊन जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वेळीच सावरा आणि यापुढे तुम्हाला कोणी कितीही आश्वासने दिली, प्रलोभने दिली तर त्यांना बळी पडू नका. मेहनत करा, भक्ती मार्गात साधनेच्या क्षेत्रात उतरा, मंत्रजप करा, माळ हातात घ्या, तुमच्या कुळदेवतेचा मंत्र म्हणा, ग्रामदेवतेचा मंत्र म्हणा आणि स्वतःच्या आकारावर, स्वतःच्या ग्रामदेवतेवर, पितरांवर, तुमच्या मेहनतीवर, पुण्यावर विश्वास ठेवा आणि नीतीच्या मार्गाने चाला. यातच तुमचे कल्याण आहे बघतो.
बघतो आपल्यापैकी काही लोकांना अतिशय कुतूहल असतं की चेहरा म्हणजे काय, त्याच्यानंतर बाहेरच्या शक्ती कशा प्राप्त करता येतात. तर या अशा शक्तींच्या मागे न लागता आपली जी सात्विक शक्ती आहे, दैविक शक्ती आहे, त्या दैविक शक्तींच्या मागे लागा. आणि एकदा का त्या दैविक शक्ती तुमच्यावर प्रसन्न झाल्या की मग आपोआपच त्या दैविक शक्ती तुमचं पिढ्यानपिढ्या कल्याण करते. आणि याचा तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. तर आशा करतो बघतो ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल. कृपया अशा मार्गांच्या मागे तुम्ही जाऊ नका आणि आपले मत तुम्ही मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.